नमस्कार, मी अंकुश भोईर आणि नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज एक नवीन रेसिपी बनवणार आहेत. त्या भाजीचं नाव आहे घोळू. ही बघू शकता. ही पावसाळ्यात किंवा ओलाव्याच्या ठिकाणी आढळते. ही भाजी जमिनीलगत असते. चवीला थोडीशी आंबट असते. ही भाजी पूर्णपणे ऑर्गॅनिक, म्हणजे खत वापरून काही खताने वगैरे काय बनवलेली नसते, म्हणजे वाढवलेली नसते. त्याच्यावर खत काही टाकलेलं नसतं. ही वर्षातून खावी एकदा तरी. आता आपण ही कवली कवली पानं आणि कवलं कवलं देठ घेणार आहेत. त्याचे पहिल्यांदा कवले देठ घेऊया. कवली कवली पानं आणि देठ घेऊया. ही भाजी एकदम औषधी गुणकारी आहे. ह्याच्यामध्ये ही भाजी खाल्याने हृदयविकार होत नाही जास्त. या भाजीमध्ये ओमेगा 3 पोटॅशियम, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. ह्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि व्हिटॅमिन सी, ए आणि ई मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असते. आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे ही भाजी. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा प्रकारे आपण कवली कवली भाजी तोडून घेतोय. त्याचे कवलेट देठ पण घ्यायला लावलेत. तसेच या भाजीमध्ये पचन संस्थेसाठी गुणकारी भाजी आहे. ही तंतुमय पदार्थ असतात. हाडे मजबूतीसाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. कमी कॅलरीज आणि पोषण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे घोळू भाजी. या भाजीमध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी खाऊ शकता, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने ही भाजी खावी किंवा मर्यादित प्रमाणात खावी. कवली कवली पाने तसेच देठ, कवले कवले देठ तोडून घेतलेले आहेत. आणि आत्ता आपण ती 3-4 पाण्यात धुवून घेऊया, कारण ती जमिनीलगत आलेली असते भाजी. त्याच्यामुळे त्याला माती असू असते. त्यामुळे आपण 3-4 पाण्यात धुवून घेऊया. भाजी धुवून घेतलेली आहे 3-4 वेळा, 3-4 पाण्यात. आता आपण रेसिपीकडे वळणार आहोत, किचनकडे. इकडे भाजी आहे, घोळू भाजी. मिरची आहे, कांदा आहे, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता आपण हे सर्व फोडणीवर घेऊन जाणार आहेत. इथून मच्छीवाल्याचा आवाज आलेला होता. मावरे, पण रोज किती खाव रे, आज जरा शाकाहारी खाव रे. पातेलं ठेवलंय, टोप
आता तेल 1 चमचा टाकलेला आहे, 2 चमचे टाकलेले आहेत. जरा व्यवस्थित करू, चमचमीत पाहिजे ना. आता आपण राई जिरा टाकूया. तेल गरम झालेलं आहे. तडतड झालेलं आहे. जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे, कांदा पण टाकलेला आहे. जरा कांदा करपावा, गुलाबी कलर यावा. कांदा परतवलेला आहे, परतवून झालेला आहे. जरा गुलाबी कलर आलेला आहे त्याला. आता मिरची टाकूया. मिरची टाकलेली आहे. आता मसाले टाकूया. हळद, थोडीशी हळद, त्याच्यानंतर तिखट म्हणजे चटणी, मीठ, चवीपुरतं मीठ. जरासा गरम मसाला टाकूया अवेलेबल असल्यामुळे. जरा परतवून घेऊया. टोमॅटो, तशी भाजी जरा चवीला ती आंबटच असते, तरी पण जरा टोमॅटो टाकूया आपण. भाजी टाकलेली आहे, जरा नाकात गेलेली आहे. आणि भाजीसोबत डाळ टाकूया. जर तुम्हाला तशीच बनवायची असेल बिना डाळीची तरी बनवू शकता, ते तुमच्यावर आहे कशी बनवायची ते. थोडंसं पाणी टाकूया त्याच्यात. कोथिंबीर नंतर टाकूया भाजी शिजवून झाल्यावर वरती. आता झाकण ठेवूया. भाजी तयार झालेली आहे आपली मस्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि घोळूची भाजी खायला विसरू नका. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.